महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली। गेल्या वर्षभरात नागपूर शहर आणि जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या। आज त्यांचा पूर्ण आढावा घेतलाय। 5000 कोटींची विकास कामे धडाधड सुरू आहेत। जनतेला दिलेली प्रत्येक आश्वासने पूर्ण करून दाखवणारच बहुतांशी कामे आता वेगानं प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण होतील। NMRDA हद्दीत 650 गावे येतात। मनपा बस 20 किलोमीटर पर्यंत धावते, पण त्यापुढे NMRDA ची परिवहन सेवा लवकरच सुरू होणार। नागपूरचा विकास आता अनियंत्रित गतीने पुढे जाणार आणि सरकतोय असं ते म्हणाले। बस ट्रान्सपोर्ट सुविधा NMRDA एरियामध्ये होणार आहे। एक इंडस्ट्रियल कॉरिडॉर सुद्धा NMRDA एरियामध्ये होणार आहे। त्याचप्रमाणे नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे नितीनजींनी देवेंद्रजींनी नंदीग्राम प्रकल्प या ठिकाणी दिला, त्याच्याही पुढच्या 4-5 महिन्यामध्ये 2000 गायींना पालन पोषण करण्याचा नंदीग्राम प्रकल्प जो देशामध्ये एकमेव प्रकल्प होणार आहे। नागपूर शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये जी नजूलची अत्यंत महत्वाची अभय योजना आम्ही दिली, ज्यातनं नजूलच्या जागेवर असणाऱ्या सर्व घरांना अभय योजनेच्या माध्यमातून फ्री होल्ड करण्याची योजना आपण केली आहे। त्यांची मालकी आम्ही आता करून देतो आहे। नजूलच्या जागेवर बसलेल्या लोकांना मालकी पत्र देण्याचं काम आपण करतो आहे। सिंधी समाजाचं पट्टे वाटप आपण करतो आहे। या जिल्ह्यामध्ये जवळपास 75,000 घरकुलांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर देण्याचा निर्णय आपण करतो आहे। आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी परवाच 317 कोटी रुपये नागपूर शहराला दिले। नितीनजींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्या ज्या योजना या शहराकरता केल्या आहेत त्याचं प्रेझेंटेशन आम्ही केलं आहे। मला असं वाटतं की नागपूर जिल्ह्यामधील केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजना या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता आमचे 4ही प्रशासकीय विभाग नागपूर जिल्हा परिषद, नागपूर जिल्हाधिकारी, NMRDA आणि नागपूर कमिशनर हे या ठिकाणी काम करतात आहे। आणि यातनं पुढच्या 5 वर्षामध्ये नागपूरमधील जे आम्ही आश्वासन दिले होते जनतेला, नागपूरच्या जिल्ह्याच्या शहराच्या जनतेला जे आश्वासन आम्ही दिले होते ते आश्वासन पूर्ण करण्याची योजना आम्ही केलेली आहे। नागपूर जिल्ह्याची DPC 1200 कोटी रुपयाची आहे। 1000 कोटी रुपयाचे अप्रूव्हल आम्ही दिले आहेत। 200 कोटीचे अप्रूव्हल आता लवकरच आम्ही देतो आहे। आज आम्ही या ठिकाणी हे सांगू शकतो की 1 वर्षाच्या या शासनाच्या कार्यकाळामध्ये जो संकल्पनामा आम्ही नागपूर शहर जिल्ह्याच्या जनतेला दिला होता तो संकल्पनामा आम्ही पूर्ण करतो आहे। त्याचं प्रायमरी प्रेझेंटेशन आपण आज पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे। पुढच्या काळातही नवीन नवीन प्रकल्प या नागपूर जिल्ह्यामध्ये येतील, शहरामध्ये येतील, त्याची माहिती मी निश्चितपणे आपल्याला देणार आहे। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर।